उपन्नाच ये संघा अहं वन्दामि सर्वदा। महान कारुणिक तथागत सम्यक संबुद्ध भगवंताचा सुविख्यात सद्धम्म, भगवंताचा सदा पूजनीय आर्य श्रावक संघ या तिन्ही रत्नांना सर्वप्रथम अभिवादन करतो। आपल्या सर्वांचे उद्धार करते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपिता पूज्य बोधिसत्व गुणोपेतम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवन समर्पित करून वर्षावासाच्या पवित्र कालावधीमध्ये आज आपल्या समितीच्या द्वारा धम्मदेशनेचा कार्यक्रम आयोजित केला आहे आणि त्या निमित्ताने उपस्थित आदरणीय सुनीताताई वाडेकर माजी उपमहापौर, सम्राटचे पत्रकार आदरणीय दत्ताभाऊ सूर्यवंशी आणि उपस्थित सर्वच श्रद्धा बुद्धिशील संपन्न धम्मोपासक उपासिका, आपल्या सर्वांच्या प्रती मंगल मैत्री आशीर्वाद भावना व्यक्त करतो। आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा हा 3 महिन्याचा वर्षावासाचा पवित्र असा कालावधी आहे। या 3 महिन्याच्या कालावधीमध्ये 4 प्रकारचे लोक जीवनामध्ये महान आणि असीम पुण्य संचित करत असतात। एक भिक्षू, दुसरं भिक्षुणी, तिसरं उपासक आणि चौथं उपासिका। हे 4ही लोक या 3 महिन्यामध्ये असीम आणि अनंत पुण्याचा संचय करत असतात। या 3 महिन्यामध्ये भिक्खू एकाच विहारामध्ये वास्तव्य करून ध्यान मनन चिंतन करत असतात। आपल्या मनाला परिशुद्ध बनवण्याचा प्रयत्न करत असतात आणि याच दरम्यान उपासक उपासिका भिक्खूकडे जाऊन बुद्धविहारामध्ये जाऊन शील समाधी प्रज्ञा या गोष्टीचा अभ्यास करत असतात, दान पुण्य हे करत असतात। हे 3 महिन्यामध्ये होईल तेवढं अनेक उपासक उपासिका पुण्याचा संचय हे करत असतात। तर भगवान सम्यक संबुद्ध असे म्हणतात की दैनंदिन जीवनामध्ये उपासक उपासिका पंचशील पालन करत असतात, परंतु वर्षावासाच्या कालखंडामध्ये उपासक आणि उपासिकांनी शक्य होईल तेवढं 8 शील पालन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे। या 8 शीलालाच भगवान आर्य उपोषण शील अशा प्रकारे संबोधत असतात। तर हे आर्य उपोषण शीलाचं जे उपासक उपासिका जीवनामध्ये पालन करतात तर त्यांना आध्यात्मिक आणि आदिभौतिक गोष्टीचा निश्चितच लाभ होत असतो। भगवान बुद्धाच्या काळातील महान उपासिका मिगार माता विशाखा हे भगवान बुद्धाच्या सानिध्यामध्ये वयाच्या 7व्या वर्षी आले आणि तिला धम्म कळाला। तर सुरुवातीला भगवान बुद्धाने तिला आर्य उपोषणशील प्रदान केले होते, म्हणजे ती पहिली उपासिका आहे जिनं आर्य उपोषणशील भगवंताकडनं ग्रहण केले होते आणि तिने सतत 3 महिन्याचं आर्य उपोषण पालन केल्यामुळे तिला इच्छित आणि पार्षित गोष्टीचा लाभ झाला। तिचे जे काही संकल्प होते ते खऱ्या अर्थाने पूर्णत्वास गेलेले आहेत आणि म्हणून आपण या 3 महिन्याच्या कालावधीमध्ये भगवंताने जे उपोषण सांगितलेले आहेत त्या उपोषणाला
चांगल्या प्रकारे समजून धारण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. भगवान म्हणतात, उपोसतशील पालन केल्यामुळे त्या मनुष्याला अनेक प्रकारचे लाभ होत असतात. बुद्ध म्हणतात की शीलेन सुगतिं यन्ति. जो उपासक उपासिका हे शील धारण करते, तर त्या व्यक्तीला या मानवी जीवनामध्ये सुगतीचा लाभ होत असतो. सुगती हा एक आध्यात्मिक शब्द आहे. तर सुगती म्हटल्याच्या नंतर अनेक लोकांना समजत नाही की सुगती म्हणजे काय. तर भगवान बुद्धांनी सुगती या शब्दाची व्याख्या अशी केलेली आहे की ज्या व्यक्तीच्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारचं दुःख नाही. आता आपण हे जीवन जगताना आपल्याला शारीरिक आणि मानसिक दुःख आहे, हे व्याधी आहे, ही पीडा आहे. तर भगवान म्हणतात की जो व्यक्ती सुगतीला प्राप्त झालेला आहे, त्या व्यक्तीला शारीरिक दुःखही नसते आणि मानसिक दुःख सुद्धा नसते किंवा कुठल्याही प्रकारचं दुःखच त्याला नसते. शीलेन सुगतिं यन्ति. सुगत हा शब्द भगवान तथागतांसाठी लागू होतो. आपण म्हणतो ना सुगत म्हणजे भगवंताचं नाव आहे. भगवान बुद्ध जिवंत असताना सुगतीला प्राप्त झालेले होते. तर भगवंताच्या जीवनामध्ये शारीरिक दुःख नव्हतं आणि आध्यात्मिक मानसिक दुःख सुद्धा त्यांना नव्हतं, म्हणून त्यांना सुगत अशा प्रकारे म्हटलेलं आहे. मग भगवान बुद्ध म्हणतात की केवळ बुद्धच जिवंत असताना सुगती प्राप्त करू शकत नाहीत, तर जिवंत असताना सर्वसामान्य मनुष्य, सर्वसामान्य उपासक आणि उपासिका सुद्धा सुगतीला प्राप्त करू शकतो. ते कशाच्या आधारे? शीलेन सुगतिं यन्ति. शील पालन करणारा व्यक्ती, उपासक आणि उपासिका या जीवनामध्ये सुगतीला प्राप्त करू शकतो. शीलेन सुगतिं यन्ति म्हणजे जिवंत असताना सुगतीचा मार्ग तुम्हाला मिळत असतो, दुःखमुक्तीचा मार्ग मिळत असतो. शीलेन भोग संपदा. बुद्ध म्हणतात की आर्य उपोसशील धारण करणारा उपासक आणि उपासिका, त्या व्यक्तीला काय होत असते, तर जिवंतपणी सर्व प्रकारची भोग संपदा मिळत असते. आता बरेचसे लोक बघा अनेक प्रकारची इच्छा व्यक्त करतात की मला चांगले घर मिळाले पाहिजे, मला चांगले कपडे मिळाले पाहिजे, मला चांगले दागिने मिळाले पाहिजे, मला पद मिळाले पाहिजे, मला प्रतिष्ठा मिळाली पाहिजे, मग माझा सगळ्या लोकांनी सन्मान केला पाहिजे, असं अनेक लोकांची इच्छा असते. चांगले भोजन मिळाले पाहिजे अशी इच्छा असते. परंतु अनेक लोकांना इच्छा करून सुद्धा भोग संपदा मिळत नाही. चांगले घरही मिळत नाही, चांगले नातेवाईक मिळत नाहीत, चांगलं भोजन मिळत नाही, चांगले कपडे मिळत नाहीत, चांगले दागिने मिळत नाहीत, काहीच मिळत नाही, नाही का? ते का मिळत नाही? तर भगवान बुद्ध म्हणतात केवळ शील सदाचाराचा मार्ग त्यागल्यामुळे. आलं का लक्षात? शील सदाचारापासून दूर गेल्यामुळे, शील सदाचाराचा अनादर केल्यामुळे त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये त्याला भोग संपदा ही मिळत नाही. भगवान तथागत सम्यक संबुद्ध म्हणतात की मी अनेक जन्मात अनेक प्रकारचे शील धारण केले, उपोसत धारण केले, सदाचाराचं पालन केले आणि अनेक जन्मात दान पुण्य केले. त्यामुळे मला मनुष्य म्हणून सर्व जन्माच्या अट्टकथा, बोधिसत्वाच्या अट्टकथा आचार्य बुद्ध घोषाने लिहून ठेवलेल्या आहेत. त्रिपिटकामध्ये त्याचा उल्लेख आहे. तर बुद्ध म्हणाले की शीलेन भोग संपदा. शील पालन करणारा व्यक्ती त्याला सगळ्या प्रकारची भोग संपदा या मानवी जन्मामध्ये मिळत असते. म्हणजे आर्य उपोसशील जर तुम्ही 8 शीलाचं पालन केलं 3 महिने, तर तुम्हाला सगळ्या प्रकारची भोग संपदा इथेच मिळत असते. काही लोक झोपडीमध्ये राहतात, पण झोपडीत राहून सुद्धा त्यांना राजाचा आनंद मिळतो, त्यांना उच्च कोटीचा आनंद मिळत असतो. ते का? काया वाचा आणि मनाचे शुद्ध कर्म आहेत. काया वाचाच्या द्वारे आर्य उपोसशीलाचं पालन करत आहेत.
आणि त्याच्यामुळे त्यांना त्या झोपडीमध्ये सुद्धा उच्च कोटीचं सुख, शांती, समाधान, ऐश्वर्य मिळत आहे. बोधिसत्व अनेक जन्मात श्रीमंतच होते असे नाही, तर बोधिसत्व अनेक जन्मामध्ये गरीब कुळात सुद्धा जन्माला आले. म्हणजे बोधिसत्वाला एका वेळेच जेवण मिळायचं नाही का, तरी सुद्धा त्यांच्या जीवनामध्ये त्यांना परम आनंद होता, परम सुख होतं, परम शांती होती, परम समाधान होतं. ते का होतं? केवळ आर्य उपोसशील पालन केल्यामुळे, शील सदाचाराचं पालन केल्यामुळे नाही का. म्हणून शील समाधी प्रज्ञेचा अभ्यास करताना, आर्य उपोसशीलाचं पालन करत असताना तुम्हाला सगळ्या प्रकारची भोग संपदा इथेही मिळत असते. त्याच्यानंतर पुढे भगवान सांगतात की शीलेन निभूतिंयन्ति तस्मा शीलं विशुद्धये. बुद्ध काय म्हणाले? शील पालन केल्यामुळे सुगती मिळतेच, आर्य उपोषण पालन केल्यामुळे भोगसंपदा मिळतेच, परंतु आर्य उपोषण शीलाचं पालन केल्यामुळे तुम्हाला निब्बाणाचं परम उच्च सुख मिळत असते. या जगामध्ये अनेक अनेक प्रकारचे सुख आहेत की नाही बरं. अनेक लोकांना भोजन करत असताना त्या भोजनाचं सुख वाटते नाही, अरे आज खूपच सुंदर जेवण झालंय ना, आज चांगला रस्सा झाला म्हणतात, 2 वाट्या जास्त पितो आहे ना. म्हणजे 2 वाट्या जास्त पिणं त्या जेवणात आनंद आहे की नाही, त्यांना सुख आहे की नाही. चांगले कपडे मिळाले, अरे आज मला पाहिजे तसा ड्रेस मिळाला आहे की नाही. चांगला दागिना मिळाला, अरे मला पाहिजे तसा दागिना मिळाला. म्हणजे सगळ्या प्रकारचे सुख इथे वर्तमान जीवनामध्ये दिसतात ना तुम्हाला. अनेक प्रकारचे सुख आहेत, पण भगवान तथागत सम्यक संबुद्ध म्हणतात त्या अनेक सुखांमध्ये जे उच्च कोटी सुख आहे, निब्बानं परमं सुखं वदन्ति बुद्धा. म्हणजे या जगामध्ये सगळ्यात मोठं जे शाश्वत सुख आहे ते आहे निब्बाणाचं परम सुख आहे. बुद्ध म्हणाले मी अनेक अनेक जन्मामध्ये अनेक सुख उपभोगले, अनेक सुखातला मी धारण केले, मिळवलं त्यांना, परंतु ते सुख मी आता डोळे बंद करून आठवत आहे नाही का. ज्यावेळेस बोधी प्राप्त झाली तर भगवान बुद्ध त्या सर्व सुखाला आठवत आहेत, तर ते सुख त्यांना आठवत आहे तर चांगलं वाटलं नाही का. पण बुद्धत्वाचं जे सुख त्यांच्या अंतर्मनात उत्पन्न झालं, त्या सुखाच्या पुढे ते बाकीचे सुख सगळे फेके होते, एकदम तुच्छ ते सुख होते आधीचे. ते म्हणाले बुद्धत्वाचं जे सुख आहे, जे निब्बाणाचं सुख आहे ते महान आहे, ते श्रेष्ठ आहे, आणि ते सुख मात्र शाश्वत आहे, ते कधीही संपणार नाही आहे. भगवान बुद्ध 7 आठवडे बघा, 7 आठवडे ते सुख आठवत होते. 7 आठवड्यापर्यंत त्यांचे पूर्व जन्म आठवत होते ते नाही का. डोळे बंद केले त्यांनी आणि अनेक जाती संसारंग संदा विसंग आणि विसंग, अनेक अनेक जन्माचं त्यांनी ते आठवण स्मरण करत होते. तर त्यांना अनेक अनेक जन्म दिसले. जर त्रिपिटकामध्ये 547 जन्माचं म्हणजे वर्णन आलेलं आहे, पण बुद्धत्व प्राप्त करण्यासाठी, साध्य करण्यासाठी 1 लाख कल्प, 4 असंख्य 1 लाख कल्पापर्यंत पुण्य पारमिता त्यांना पूर्ण कराव्या लागल्या. आणि हे पुण्य पारमिता पूर्ण करताना मग केवळ 547 त्यांची रिबर्थ झाली असे आपण म्हणू शकत नाही. अधिक पण होऊ शकतात, जास्त होऊ शकतात, पण त्यांच्या स्मरणामध्ये 547 असं वर्णन आलेलं आहे अभिधम्मामध्ये. तर भगवान बुद्ध डोळे बंद करून अनेक जन्म आठवत होते. त्यांना वाटलं अरे डोळे बंद केल्यावर दिसत आहे, तर डोळे उघडे ठेवून बघतो बरं. तर भगवंताने डोळे उघडे ठेवले, वज्रासनावर बसले होते ना बुद्ध गेला, तर त्या बोधिवृक्षाखाली बसून डोळे उघडे ठेवले त्यांनी, आणि डोळे उघडे ठेवल्याच्या नंतर त्यांना ते आधीचं सुख आठवत होतं. अनेक उपभोगलेल्या गोष्टी आठवत होत्या. ते म्हणले आता मी बसूनच आहे, डोळे उघडेच आहे, ते मला दिसत आहे, तर आता मी काय करतो, थोडस उभा राहतो म्हणे आणि थोडस चालतो. चालत असताना मला पूर्वजन्म आठवतात का, पूर्व सुख आठवते का बघतो म्हणे. तर बुद्ध उभे राहिले आणि त्या वज्रासनाच्या डाव्या साईडला असं चक्रमन करत होते, शतपावले करत होते, आणि चालताना डोळे उघडे ठेवून असताना त्याने ते पूर्वजन्म बघितले. तर त्यांना तिथे सुद्धा मागचे जन्म दिसू लागले.
तर बुद्ध म्हणाले की अरे मी चक्रमण करताना सुद्धा मला हे माझे जन्म दिसत आहेत, बसल्यावर माझे जन्म दिसत आहेत, पूर्वजन्माचं सुख आठवत आहे आणि डोळे बंद करूनही दिसत आहे. तर मी आता काय करतो, थोडस या हातावर झोपतो म्हणे असं उजव्या. आणि उजव्या किशोर बुद्ध झोपले आणि झोपल्याच्या नंतर डोळे उघडेच आहेत त्याचे असं नाही का, तरी सुद्धा त्यांना ते सुख आठवत होतं. आणि डाव्या कुशीवर गेले तरी सुद्धा त्यांना ते सुख आठवत होतं. तर बुद्ध म्हणाले की अरे मला भौतिक सुख सगळे आठवत आहेत नाही का, पण या सुखापेक्षा परम सुख कुठलं आहे. मग बुद्धाने ध्यान मनन चिंतन केलं, असं आठवलं की बुद्धत्वाची उपलब्धी, बुद्धत्वाला प्राप्त करणे, परम उच्च कोटीच्या ज्ञानाला प्राप्त करणे हे सगळ्यात मोठं सुख आहे. आणि सुख कशामध्ये आहे, निब्बाणं परमं सुखं वदंती बुद्धा, निब्बाणाचं परम सुख आहे. आलं का लक्षामध्ये. मग हे निब्बाणाचं जे परम सुख आहे, हे निब्बाणाचं परम सुख केवळ भगवान बुद्धच मिळू शकतात का, किंवा बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच मिळू शकतात का, किंवा भगवान बुद्धाचे अग्रशिष्य महाकाश्यप, महामोगल्यान आणि सारीपुत्र भंते आनंद, अश्वजित, कौंडन्य, वप, बद्री हेच मिळू शकतात का. निब्बाणाचं सुख नाही. तर निब्बाणाचं सुख सर्वसामान्य व्यक्ती सुद्धा या मनुष्य देहामध्ये प्राप्त करू शकतो. बऱ्याचशा लोकांना निर्वाण म्हटल्याच्या नंतर असे वाटते की निर्वाण म्हणजे मरून जाणे, आहे की नाही. निर्वाण हा जो शब्द आहे, हा शब्द मराठी आणि त्याला पालीमध्ये निब्बाण म्हणतात. नि म्हणजे नाही, बाण म्हणजे तृष्णा, नाही तर बाण म्हटलं की लक्ष्मणाचा बाण येईल. तर निब्बाण म्हणजे तृष्णा विरहित जीवन जगणारा व्यक्ती. आणि ज्या व्यक्तीच्या जीवनामध्ये तृष्णा नाही, काम तृष्णा नाही, भवतृष्णा नाही, विभव तृष्णा नाही, उप 108 तृष्णा नाहीत, उप अनंत अनंत तृष्णा नाहीत, कुठल्याही तृष्णा नाहीत, राग नाही, लोभ नाही, द्वेष नाही, ईर्ष्या नाही, अहंकार नाही, मी नाही, माझं नाही, काहीच नाही ना, त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये दुःख राहतच नाही. ज्या व्यक्तीच्या जीवनात दुःख नाही, ज्या व्यक्तीच्या जीवनात लोभ नाही, ज्या व्यक्तीच्या जीवनामध्ये तृष्णा नाही, त्याला निब्बाण म्हणतात. आता तुम्ही निब्बाणाच्या किती जवळ तुम्ही तुमचं चिंतन करा, आहे की नाही. बरं, आपण सोन्याच्या जवळ आहोत, आपण चांदीच्या जवळ आहोत, आपण सगळ्या प्रकारच्या भोग संपदेच्या जवळ आहोत. मग आपण निब्बाणापासून कोसो दूर आहोत. अनेक अनेक प्रकारचं अंतर आपल्यापासून निब्बाणाचं आहे. आणि मग निब्बाणाच्या जवळ तुम्हाला जायचं असेल तर छोट्या छोट्या सुखाचा त्याग करावा लागेल. जेव्हा तुम्ही छोट्या छोट्या सुखाचा त्याग करत असता तेव्हा तुम्हाला निब्बाणाचं सर्वश्रेष्ठ परम सुख मिळत असते. आलं का लक्षात. बुद्ध म्हणाले ना, राजवैभवाचं सुख माझ्यासाठी तुच्छ आहे, घोड्याचं, रथाचं, दागिन्याचं सुख माझ्यासाठी तुच्छ आहे, पती पत्नी सुख माझ्यासाठी तुच्छ आहे, पण सर्वश्रेष्ठ सुख काय आहे तर निब्बाणाचं सुख आहे. आणि ते मी धारण केले, ते कशाच्या आधारे, केवळ आर्य उपोसशीलाच्या आधारे भगवंताने मिळवलेला आहे. अनेक जन्मात त्याने आर्य उपोसशील धारण केले, आर्य उपोसशीलाचं पालन केलेलं आहे. आणि म्हणून भगवंत बुद्धत्वाची उपलब्धी ते करू शकतात. आणि बुद्धत्वाचं बीज, ते बुद्धत्वाचं अंकुर आम्हा सगळ्यांमध्ये आहे. केवळ सिद्धार्थ गौतमच बुद्ध होऊ शकतात असे नाही. तिथे बसलेला दस सहस्त्र लोक धातूमध्ये असलेला प्रत्येक जीव, जंतू, सत्व सगळेजणच एक ना एक दिवस बुद्धत्वाला उपलब्ध करू शकतात. केवळ सिद्धार्थ गौतमाचा जन्म झाला आणि घर सोडलं, 6 वर्ष तपश्चर्या केली ते बुद्ध झाले असं आहे का. नाही. ज्यावेळेस आपल्या भगवंताला, ते भगवंत नव्हते, दीपंकर भगवान बुद्ध भेटले नाही का. ते तुम्ही स्टोरी वाचा, बाबासाहेब लिहितात बुद्ध आणि त्याच्या धम्मामध्ये. दीपंकर सम्यक संबुद्ध भेटले तेव्हा दीपंकर सम्यक संबुद्धाला या जागेवरनं पलीकडे जायचं होतं, रस्ता क्रॉस करायचा होता. तर त्या रस्त्यामध्ये चिखल होता, घाण होते. आपले सिद्धार्थ गौतम त्या काळी बोधिसत्व होते, एक सामान्य व्यक्ती होते.
आणि हे बोधिसत्व त्या चिखलामध्ये असे पूर्ण झोपून जातात आपले सिद्धार्थ गौतम. आणि काय म्हणतात दीपंकर सम्यक संबुद्धाला, की भगवान माझ्या पाठीवरती पाय ठेवा आणि तुम्ही पलीकडे अलगत जावा. दीपंकर सम्यक संबुद्धांनी यांची चेतना, यांचं चित्त जाणलं आणि त्यांच्या पाठीवरती अलगद पाय दिला आणि पलीकडच्या दिशेला गेले. आणि तेव्हा आपले सिद्धार्थ गौतम भगवंताकडे जाऊन म्हणाले की मी तुमच्यासारखा सम्यक संबुद्ध होऊ शकतो का? हे बाबासाहेबांनी लिहिलंय, वर्णन केलेलं आहे. मग त्यावेळेस ते दीपंकर सम्यक संबुद्ध यांच्या डोक्यावरती हात ठेवतात आणि यांच्या पुण्य पारमिता ओळखतात की यांच्या जीवनाची जी वाटचाल आहे ही वाटचाल कोणत्या दिशेने चालू आहे. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनाला वाटचाल आहे, दिशा आहे ना, मार्ग आहे. कोणाचा मार्ग काय आहे ज्याचं त्याला माहित आहे, नाही का. कोणाचा चोरीचा मार्ग आहे, कोणाचा दान देण्याचा मार्ग आहे, कोणाचा हिंसा करण्याचा मार्ग आहे, तर कोणाचा जीवन दान देण्याचा मार्ग आहे. अनेक प्रकारचे मार्ग इथे आहेत, प्रत्येकाची दिशा आहे. पण सम्यक संबुद्धांनी बोधिसत्वाच्या डोक्यावर हात ठेवला आणि यांच्या पूर्ण पारमिता जाणल्या की याने गत जन्मात काय करत आले, वर्तमान जन्मात काय करत आहेत, कोणतं पुण्य करत आहेत, कोणते कर्म करत आहेत, कोणत्या शिलाचं पालन करत आहेत, कोणत्या प्रज्ञेचा अभ्यास करत आहेत, कोणत्या संकल्पाला पूर्णत्वास घेऊन जात आहेत, याचं दीपंकर सम्यक संबुद्धांनी चिंतन केलं. भविष्यामध्ये काय करणार आहेत हे जाणलं. आणि तिथे सम्यक संबुद्धांनी यांचा भूतकाळही जाणला, वर्तमान काळही जाणला आणि भविष्य काळही जाणला. आणि तिन्ही काळ जाणून सांगितलं की निसंदेह भविष्यामध्ये 4 असंख्य 1,00,000 कल्पापर्यंत तुमच्या पारमिता पूर्ण झाल्यावर, पारमितेचे 10च्या 10 घडे भरल्याच्या नंतर तुम्ही सम्यक संबुद्ध होणार. अलग लक्षात, पारमिता, उपपारमिता आणि परमार्थ पारमिता या 3 प्रकारच्या पारमिता पूर्ण कराव्या लागतात बुद्ध बनण्यासाठी. आणि ही जेवढी पृथ्वी आहे या पृथ्वीवर बसेल एवढं महापुण्य अर्जित करावे लागते, संचित करावे लागते. आणि त्यानंतर व्यक्ती बुद्धत्वाला प्राप्त करू शकतो. अलग लक्षामध्ये. बघा, हे बुद्ध नव्हते, पण बुद्ध बनण्यासाठी तशा पारमिता त्याने पूर्ण केल्या आणि पारमिता पूर्ण करून ते शेवटी सम्यक संबुद्ध हे झालेले आहेत. तुमच्या आमच्यामध्ये बसलेले किंवा याच्या बाहेर असलेले लोक, दशसहस्त्र लोक धातूमध्ये असलेले सगळे सत्व जर बुद्धत्व प्राप्त करायचा संकल्प करतील आणि तशा पद्धतीच्या पारमिता जर पूर्ण करतील तर ते लोक सुद्धा एक दिवस बुद्धत्वाचे उपलब्ध करतील. आणि बुद्धत्व कशाच्या आधारे उपलब्ध होत असते? आर्य उपोसत शील धारण केल्यामुळे, शील समाधी प्रज्ञेचा अभ्यास केल्यामुळे, दान धर्म केल्यामुळे, त्रिरत्नाच्या प्रती श्रद्धा भाव ठेवल्यामुळे, माता पित्याची सेवा केल्यामुळे, वृद्ध लोकांची सेवा केल्यामुळे खऱ्या अर्थाने बुद्धत्वाची उपलब्धी होत असते. निब्बाणं परमं सुखं, निब्बाणाचं परम सुख तुम्हाला याच जन्मामध्ये मिळत असते. आणि म्हणून भगवान बुद्धाने उपोसत शीलाचे अनेक आणि अनेक प्रकार सांगितले आहेत. त्याच्यामध्ये 4 प्रमुख आर्य उपोसत शील भगवंताने सांगितलेले आहेत. पहिलं उपोसत शील आहे गोपाल उपोसत. अलग लक्षात, गोपाल उपोसत म्हणजे काय तर भगवान बुद्ध एक उदाहरण सांगतात की एखादा व्यक्ती काय करतो की आपल्याकडे गाई, गुर, ढोर, वासर असतात, त्याला घेऊन तो काय करतो, कुठेतरी रानावनात घेऊन जातो त्याला चारा चारण्यासाठी. आणि तिथे ते दिवसभर गुर ढोर खात राहतात. आणि ते खाऊन संध्याकाळी घरी येत असताना तो असा विचार करतो गुराखी की अरे, आज तर माझ्या जनावराचं पोट भरलेलं आहे, उद्या यांना चारा कुठे मिळेल, उद्याच्या दिवशी यांना पाणी कुठे मिळेल, याचं तो चिंतन करतो. अलग लक्षामध्ये याचं तो ध्यान मनन चिंतन करतो की उद्या कुठे चारा पाणी मिळेल त्याला, नाही का. गोपाल उपोसत, नाही का. तर अशा प्रकारचे काही संप्रदायामध्ये काही काही लोक उपोसत धारण करतात ना. तुम्ही पाहिलं असेल, उपोसत आणि उपवास याचा थोडासा फरक आहे, नाही का.
तर काही काही संप्रदायातले लोक असा उपवास करतात, त्याला ते उपवासही म्हणतात, की उद्याला माझा उपवास आहे, उद्याला मी काय खाऊ, भगर खाऊ, गाजर खाऊ, केळी खाऊ का दही खाऊ, आहे की नाही बरं. म्हणजे उपवास तर आहे, पण उपवासाच्या दिवशी मी काय खाऊ, म्हणजे खाण्याचं चिंतन आहे ना, खाण्याचं चिंतन, मला काय मिळेल, पापड खाऊ का कुरड्या खाऊ का भजे खाऊ का पुरणपोळी खाऊ, आहे की नाही. तर भगवान म्हणतात की हे जे उपोषित आहे, हे उपोषित मात्र मिथ्या उपोषित आहे. या बकर बकर खाण्याच्या, शेळीसारख्या खाण्याच्या उपवासामुळं तुम्हाला काय मिळत नाही. अनेक लोकांना आम्ही लहान असताना बघायचे, लोक म्हणायचे, बाया म्हणायचे, बाई माझा उपवास होता, माझा आज उपवास आहे म्हणायचे, नाही का. आणि जे काय काय खात बसायचे ते, अरे काय लक्षात, फक्त भाकर नसायची त्याच्यात आणि पोळी नसायची, परंतु बाकी सगळ्याच गोष्टी असायच्या हलक्या फुलक्या, आहे की नाही. दिवसभर मुरमुरे खाय, चिवडा काय, हलकं चालते म्हणायचं आम्हाला. आम्हाला काय कळत नव्हतं त्यावेळेस मध्ये काय आहे ते, नाही का. व चांगलं भारी वाटायचं ते. पण ज्यावेळेस भगवंताच्या धम्माचं चिंतन केलं, अभ्यास केला, तर अरे ते तो उपवासात मिथ्या आहे, त्याच्यापासून काही त्यांना लाभ नाही ना. तर भगवान बुद्ध म्हणाले की गोपाल उपवास जे आहे ते अविद्येच आहे. म्हणून तुमच्याकडे उपवास असेल, उपवासत असेल, तर तुम्ही त्या दिवशी खाण्याचा आणि पिण्याचा विचार करू नये, आहे की नाही बरं. आताही काही काही लोकांकडे आम्ही जातो आणि बघतो, त्यांची नुसती धांदल असते की 12 वाजत आले काय खाऊ, आहे की नाही बरं. मी जेवलो पाहिजे, आणि ते जेवणासाठी घरात याला ओरड, त्याला ओरड, सुनाला ओरड, पोराला ओरड, कोणाला ओरडतात, नाही का. अरे माझं उपवास होता, तुमचं काय चाललं मध्ये मध्ये, नाही का, मला जेवू द्या. हा म्हणलं बरं वयाचं गोपाल उपवास आहे की नाही. म्हणजे खाण्यासाठी ते घरात बांधतात, इकडे तो उपवास आहे की नाही बरं. मग हा उपवास काही कामाचा नाही. तर बुद्ध म्हणाले की जे गोपाल उपवासत आहे याच्यापासून तुम्ही विरत राहिले पाहिजे, दूर राहिले पाहिजे. गोपाल उपवासत कोणीही धारण करता कामा नये. उपवासत आहे तर मग जेवण मिळालं तरी चालेल आणि नाही मिळालं तरी चालेल. अलग लक्षामध्ये एका राजाच्याकडे एक व्यक्ती, छोटा तरुण मुलगा होता, तो जायचा आणि प्रत्येक पौर्णिमेला त्या राजा आणि राजाच्या घरातील सगळे लोक उपवास करायचे. एकदा तो मुलगा गेला आणि गेल्याच्या नंतर तो स्वयंपाकी होता, तर त्याला जवळजवळ 12 वाजून गेले, अवेळ झाली. मग त्या घरामध्ये स्वयंपाकच नव्हता झाला. मग याने 12च्या नंतर भोजन बनवलं आणि भोजन बनवल्यानंतर जेवण ते तयार करून सगळ्यांच्या पुढे ठेवलं. तर घरातील सगळे म्हणले की अरे मित्रा, आज का आम्ही जेवण नाही करत, आज पौर्णिमा आहे आणि आज आम्ही आर्य उपवासशीलाचं पालन करतो, आज आम्ही जेवणारच नाही. ते म्हणे हे काय असते म्हणे. ते म्हणे अरे आमच्या भगवंताने आम्हाला शिकवलं की अष्टमी, अमावस्या, पौर्णिमेला 8 शिलाचं पालन केलं पाहिजे, ध्यान केलं पाहिजे, दान दिलं पाहिजे आणि एकांतात राहिलं पाहिजे. भगवंताने आम्हाला शिकवलं, आता आम्ही जेवण नाही करत म्हणे. तो मुलगा म्हणाला, बापरे, आज पौर्णिमा आहे आणि तुम्ही उपवासात पालन करता. मग मी सुद्धा तुमच्या घरचा सदस्य आहे, मी आज उपवासशीलाचं पालन करतो. तर राजा म्हणे, तुला सहन होणार आहे का उपाशी राहणार. म्हणे हो म्हणे राजन, मी उपाशी राहील. त्यानं उपवासशील धारण केले आणि तो दिवसभर जेवला नाही. रात्रीच्या मध्यपर्यंत त्याला भयानक पीडा होऊ लागल्या, भुकेच्या पीडा होतात बरं का. भगवान बुद्धांनी म्हटलेलं आहे, जिगीच्छा परमा रोगा, संतुष्टी परमं धनं, विसासा परमायाती, निब्बानं परमं सुखं. बुद्ध काय म्हणाले, या जगामध्ये सगळ्यात मोठा रोग काय आहे तुम्हाला विचारलं, तुम्ही तुमच्या पद्धतीने सांगणार, आहे की नाही. पण या जगामध्ये सगळ्यात मोठा रोग काय आहे, जिगीच्छा परमा रोगा, भूक लागणे हा सगळ्यात मोठा रोग आहे. तुम्ही सगळे रोगाने पीडित आहात की नाही भुकेच्या. जर जेवण नाही मिळालं तर किती चिडचिड होते बरं. कामावून आले आणि घरामध्ये बायकोने जेवणच नाही बनवलं, बायकोच काय खरं नाही, मायची की तशी, आहे की नाही. म्हणजे भूक लागणे हा सगळ्यात मोठा रोग आहे. आणि या रोगाचं औषध काय माहिती आहे का साहेब, जेवण, चपाती, भात, भाजी ते खाल्ले की हा आता जरा बरं वाटलं म्हणतात, आहे. चक्कर येऊ लागली होती म्हणतात, जेवणच नव्हतं, पडलो म्हणतात, उपाशी होतो मी, नाही का, बरं झालं मेलो नाही, आहे की नाही बरं. म्हणजे उपाशी राहिल्यामुळं, भूक हा रोग तीव्र झाल्यामुळे माणसं मरतात, चक्कर येऊन खाली पडतात, त्याला अंधारी येते,
भूक लागल्यामुळे बुद्ध काय म्हणले, जिगीच्या परमा रोगा, भूक हा सगळ्यात मोठा रोग आहे. रोगाचं ते औषध काय, जेवण आहे. भात भाजी चपाती आहे की नाही, ते खाल्ले की मग रोग हा शांत होतो, आहे की नाही बरं. तर त्या मुलाला रात्रीच्या मध्यप्रहरी खूप पीडा झाली, खूप वेदना झाल्या, चक्कर आल्या आणि त्या ठिकाणी त्या मुलाचा मृत्यू झाला. पण मृत्यू होत असताना त्याच्या डोक्यामध्ये, त्याच्या मनामध्ये एकच गोष्ट होती, इतिपिसो भगवा अरहं सम्मा संबुद्ध विचार चरण संपन्न सुगत लोकविद अंतरो पुरुष धम्म सारथी सत्ता देव मनुष्यानं बुद्ध भगवात. काय म्हणायचा तो, भगवान बुद्धांच्या 9 गुणांचं तो स्मरण करत होता. बरेचसे लोक मरताना काय म्हणतात, मायो बापू देवा धाव पांडुरंगा इठला, आहे ना. नातेवाईक पाहिले असतील ना तुमचे, मरताना असह्य वेदना होतात, माझं शेत, माझं धन, माझं सोनं, माझी गाडी कुठे म्हणतात मरताना. भगवान बुद्ध म्हणाले, मरत असताना जर तुम्ही शेती आठवली, मरत असताना जर तुम्ही शेळ्या आठवल्या, गाई गुरं आठवले, धन आठवलं, लेकर आठवले, तर दुर्गतीच आहे. मरत असताना तुम्ही सगळ्यांनी एकच गोष्ट स्मरणात आणली पाहिजे, इतिपिसो भगवा अरंग सम्मा संबुद्ध. असे ते भगवान सम्यक संबुद्ध सुगतीला प्राप्त आहेत, आहे की नाही. लोक विदू अनुत्तरो, लोक आणि लोकांतराचं रहस्य जाणणारे शास्ता बुद्ध भगवान यांच्या 9 गुणांचं स्मरण केलं पाहिजे. बाकी काहीच आठवू नका तुम्ही, बायको आठवू नका, नवरा आठवू नका, पोरग आठवू नका, काही कामाचे नसतात ते. सगळे एकमेकांसोबत कुठल्या तरी कारणाने जुळलेले आहेत. पण नवरा बायकोला सुगतीकडे नेत नाही, बुद्धत्वाकडे नेत नाही, मुक्तीच्या मार्गाकडे घेऊन जात नाही, आणि बायकोही नवऱ्याला घेऊन जात नाही. आलं का लक्षामध्ये. बायको फक्त नवऱ्याला खाऊ पिऊ घालते, घर चांगलं ठेवते, आहे की नाही बरं. नवऱ्याने आणलेली धनसंपत्ती मरेपर्यंत जपून ठेवू शकते, पण तिच्याकडे तुम्हाला बुद्धत्वाकडे घेऊन जाण्याची काळी नाहीये. आलं का लक्षात. म्हणजे बायको पण तुम्हाला बुद्धत्वाकडे घेऊन जात नाही. पण भगवान बुद्ध म्हणतात, तुम्ही केलेले शुद्ध कर्म, तुम्ही केलेलं शील सदाचाराचं पालन, तुम्ही केलेलं ध्यान, तुम्ही केलेलं दान, बुद्धत्वाचं स्मरण केलं तर तुम्हाला सुद्धा विमुक्ती ज्ञान दर्शन याच जीवनामध्ये मिळत असते. आलं का लक्षात. एवढी सामर्थ्य भगवंताच्या वचनामध्ये. त्या मुलाने मरत असताना भगवंताच्या 9 गुणांचा स्मरण केलं, भगवंताला आठवून आठवून तो आर्य उपसशीलाचं पालन केलं, आठवलं त्याने, सत्यक्रिया केली. तो काय म्हणाला, मी आजच्या दिवशी भगवान बुद्धानं सांगितलेल्या अष्टशील उपसदाचं पालन केलं, आणि हे पालन करत असताना, बुद्धाच्या गुणांचं स्मरण करत असताना मला मृत्यू आला, तर या पुण्यकर्माने मला सुगती प्राप्त होईल. बघा, सुगती आली की नाही, परत सुगत आले की नाही. सुगती म्हणजे ज्या ठिकाणी दुःखच नाही, शारीरिक दुःख नाही, मानसिक दुःख नाही, कुठलंच दुःख नाही, मला सुगतीचा मार्ग प्राप्त हो. ही सत्यक्रिया केली त्यांनी, आणि अशी सत्यक्रिया केल्याबरोबर त्याचं जे चित्त आहे श्वासाच्या बरोबर बाहेर पडलं, आणि असं सांगण्यात आलंय साहित्यामध्ये की 7व्या दिवशी त्याचा दिव्य लोकामध्ये जन्म झाला. आलं का लक्षामध्ये. 31 प्रकारचे लोक भगवंताने सांगितले. 31 प्रकारचे लोक जर आपण वाचले तर त्याच्यावरती कदाचित आपला विश्वास बसेल किंवा नाही बसेल, काय सांगता येत नाही. आलं का लक्षात. बाबासाहेब पण म्हणाले होते की भगवान बुद्धाचा जो धम्म आहे अथांग महासागरासारखा आहे, पण मी गुडघ्या इतक्या पाण्यातच गेलो, अजून मला चालायचं आहे. आलं का लक्षात. बाबासाहेबांना तेवढे आयुष्य नाही मिळाले, पण तरी सुद्धा मिळालेल्या आयुष्यामध्ये 56च्या नंतर बाबासाहेबांनी आपल्यासाठी बुद्धाने त्याचा धम्म दिला ना, आहे की नाही. जेवढं होईल तेवढं बाबासाहेबांनी दिलं आपल्याला. 22 प्रतिज्ञा दिल्या, 10 पारमिता दिल्या, 4 आर्य सत्य दिले, अष्टांगिक मार्ग दिला बाबासाहेबांनी आपल्याला, आहे की नाही. भरपूर काय दिलं बाबासाहेबांनी, पण बाबासाहेब म्हणाले बुद्धाचा धम्म अथांग महासागरासारखा आहे. 31 प्रकारचे लोक जर तुम्हाला जाणून घ्यायचे असतील तर तुम्ही पाली साहित्याचा अभ्यास करून तुम्ही विनय पिटक वाचला पाहिजे, अभिधम्म पिटक वाचला पाहिजे, आणि सुत्त पिटक वाचला पाहिजे. भगवान बुद्धाचा हा पवित्र ग्रंथ आहे, त्याला त्रिपिटक म्हणतात. बाकीच्या ग्रंथामध्ये
जर बुद्धाने त्याचा धम्म सोडला तर इतर ग्रंथामध्ये लोकांनी आपापल्या बुद्धी सामर्थ्यानुसार भगवान बुद्धाच्या धम्माची व्याख्या केली. पण ते भगवान बुद्ध आपल्यासाठी श्रेष्ठ आहेत, बाकीचे लोक नाहीत. बाकीच्या लोकांनी त्यांच्या ज्ञानानुसार, त्यांच्या सामर्थ्यानुसार, त्यांच्या कुवतीनुसार, त्यांच्या आकलनानुसार मात्र वेगवेगळे ग्रंथ लिखित आहेत, आहे की नाही. परंतु आपल्यासाठी सर्वश्रेष्ठ जो ग्रंथ आहे तो त्रिपिटक ग्रंथ आहे. आपल्यासाठी बुद्ध आणि त्याचा धम्म हा सर्वश्रेष्ठ ग्रंथ आहे. या ग्रंथाचं वाचन केले तर 31 प्रकारचे लोक तुम्हाला कळतील. त्याच्यामध्ये भगवंतांनी सांगितले, बाबासाहेबांनी पण सांगितले, तर त्याच्यामध्ये 31 प्रकारच्या लोकांमध्ये तर मनुष्य आहे, अमनुष्य आहे, प्रेत आहे, भूत आहे, त्याच्यानंतर असुर आहे, गंधर्व आहे, तावंतिस देवता, तुषिता देवता, यामा देवता, ब्रह्मकायिक देवता, ब्रह्म परिसज्य देवता, चातुर्महाराजिक देवता, दृश्य आणि अदृश्य देवता. आता हे किती अवघड झालं. देवता म्हटलं किती अवघड आहे, खूप कठीण आहे ना. पण ह्या गोष्टीचं आकलन होण्यासाठी आपल्याला तशा प्रकारचा रिसर्च करावा लागेल, पाली साहित्याचा अभ्यास करावा लागेल, त्रिपिटकच वाचावं लागेल, तेव्हाच तुम्हाला ह्या गोष्टी कळतील. आणि तुम्ही जेव्हा विपස්සना, समत्त भावना, अनित्य अनात्म दुःख या गोष्टीचा अभ्यास कराल तेव्हाच 31 प्रकारच्या लोकांचा तुम्हाला अभ्यास होणार आहे, अन्यथा होणारा नाही आहे. हे खूप गहन गंभीर भगवंताचा धम्म आहे. बाबासाहेब म्हणले खूप गंभीर धम्म मी तुम्हाला दिला, खूप महत् प्रयत्नाने हा आपल्याला धम्म दिला. त्याचं तुम्ही आकलनच केलं पाहिजे, त्याचं तुम्ही वाचनच केलं पाहिजे, पाली साहित्यच वाचलं पाहिजे. तेव्हा तुम्ही लोक आध्यात्मिक जगताकडे वाटचाल करणार. त्रिपिटक जोपर्यंत वाचत नाही, विपස්සना या साधनेचा अभ्यास करत नाही आपण, तोपर्यंत तुम्ही आध्यात्मिक जीवनाकडे वाटचालच करत नाही. आलं का लक्षात. वरवरचं नॉलेज भरपूर मिळेल आपल्याला, पण ते वरवरचं नॉलेज, वरपांगी ज्ञान तुम्हाला विमुक्ती ज्ञान दर्शन घडून नाही देणार. बुद्धत्व काय आहे तुम्हाला समजूनच येणार नाही. अरहंत पद काय आहे तुम्हाला कळणारच नाही. शोधतापण सकृतागामी अनागामी अवस्था काय आहे हे तुम्हाला कळणारच नाही. ध्यानच नाही केलं तर कसं काय कळणार आहे, नाही कळू शकत. आणि ध्यान करण्यासाठी सुद्धा तुम्हाला भगवंताच्या सूत्राचा अभ्यास पाहिजे. भगवान बुद्धाने भिक्षूला सूत्राच्या आधारे ध्यान करा असं सांगितलं. एक आलंबनाच्या आधारे तुम्ही ध्यान करा असं सांगितलं. तुम्ही विशिष्ट गोष्टीला समोर ठेवा आणि त्याच्यावरती तुम्ही ध्यान मनन चिंतन करा, तुम्हाला बुद्धत्वाची उपलब्धी होईल. भिक्षू आनंद रात्रभर ध्यान करतात, अनेक महिने ध्यान करतात भगवंताच्या महापरिनिर्वाणानंतर, पण त्यांना अरहंत पद मिळाले नाही. त्यावेळेस महाकाश्यप बंधीजी म्हणाले की आनंदा स्मृतीपूर्वक प्रत्येक गोष्टीला जाणा, स्मृतीपूर्वक बघण्याचा प्रयत्न करा, तुम्हाला अरहंत पदाची प्राप्त होईल. आनंद परेशान झाले, रात्रभर बसून राहिले पण त्यांना अरहंत पद मिळाले नाही. मग सकाळी त्यांना आठवलं, महाकाश्यप म्हणतात स्मृती ठेवा, जागृती ठेवा, आपण काय करतो त्याची आठवण ठेवा. तर म्हणते आनंदाने रात्रभर बसून पाठ दुखली, मान दुखली, कंबर दुखली, सकाळी असं विश्राम करायला गेले. हे अंग आपलं त्याने खाली टाकलं, तर खाली जमिनीवर टाकत असताना त्यांना जमिनीचा स्पर्श पाठीला झाला आणि त्याच्यामध्ये संवेदना उत्पन्न झाल्या. अहो सुखं, म्हणजे शरीरामध्ये पीडा उत्पन्न झाली होती. शरीर माझं आता झोपत आहे, नाही का, शरीर माझं विश्राम करत आहे, तर त्याच्यामधून संवेदना उत्पन्न झाल्या. शरीरामध्ये 2 प्रकारच्या संवेदना येतात, एक सुखद संवेदना आणि एक दुःखद संवेदना. तर याच्यामध्ये सुद्धा भगवंताने 2 गोष्टी सांगितल्या, सुखद आणि असुखद, दुःखद आणि अदुःखद, या 2 गोष्टी सांगितल्या. तर शरीर पडल्याबरोबर शरीरामध्ये एक सुखद संवेदना उत्पन्न झाल्या. आनंदाने त्या गोष्टीला पकडलं. अरे दुःख होतं, पीडा होती, दर्द होता, ते संपला. आलं का लक्षात. अरे माझं दुःख गेलं ना, दुःख नाहीच झालं. कशामुळे झालं, ते केवळ जमिनीवरती माझं शरीर विश्राम करत आहे, शरीर माझं पडलेलं आहे, तर दुःख संपलं. मग त्याने असंच विचार केला की अरे मला आनंद पद मिळालं पाहिजे, मिळालं पाहिजे, मिळालं पाहिजे, मिळालं पाहिजे, म्हणजे धरून ठेवलं ना, लोभ झाला ना, अरे मी ही लोभ त्यागला पाहिजे, हे लोभ सोडला पाहिजे. आणि त्याने काय केलं, पुन्हा सरळ बसले आणि म्हणले मी आनंद झालो तर झालो, नाही झालो तर काय हरकत नाही, म्हणे महाकाश्यप बंदी थोडस बोलतील, मला बघून घेऊ, नाही का. आणि मग ते एकदम समत्त भावनेत राहिले. तर
तटस्थ भावनेत राहिले, फक्त विपස්සनाच करत राहिले, नाही का, शरीरातील संवेदना पाहत राहिले, जशा संवेदना तशा पाहत राहिले, सुखत सुखत, दुःखत दुःखत, श्वास येतो तर येतो, जातो तर जातो, आला तर आला, नाही तर नाही आला, नाही का, असं बघता 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 त्यांना त्या ठिकाणी अरहंत पदाची अवस्था प्राप्त झाली. अरहंत झाले ते, आलं का लक्षामध्ये? ते कशाच्या आधारे झालं? सगळं सोडून दिल्यामुळे झाले ते. धरून ठेवलं तोपर्यंत नाही झाले ते. सोडल्याच्या नंतर अरहंत पदाची फलप्राप्ती होत असते. आणि म्हणून भगवान सम्यक संबुद्ध म्हणतात की जे गोपाल उपोषित आहे ते तुम्ही नाही केलं पाहिजे. 3 महिन्याच्या कालखंडामध्ये जर तुमच्या घरात कोणी सेवक असेल, सून असेल, आई असेल, बाप असेल, जेवण देणारा नसेल तर तुम्ही तुमचं जमेल तसं खायचं. भेटलं तर भेटलं, नाही तर नाही भेटलं. बाबासाहेब म्हणतात माणसानं जगण्यासाठी खाल्लं पाहिजे. खाण्यासाठी जगाव का? काय काय लोक खाण्यासाठीच जगायला लागले. खाण्यासाठीच जगतात, खाण्यासाठी भांडतात, खाण्यासाठीच मारामारी करतात, आहे की नाही? केवळ जेवणच खातात असं आहे का हो? जमीन खातात, आहे की नाही? पैसा खातात, सोनं खातात, सगळंच खातात ना ते. जे आहे ते खातात लोक. बुद्ध म्हणाले, बाबासाहेब म्हणाले, खाण्यासाठी जगायचं नाही, जगण्यासाठी तुम्ही खाल्लं पाहिजे. आला का लक्षामध्ये? जे लोक जगण्यासाठी काहीतरी खातात ते लोक महान असतात, श्रेष्ठ असतात. भगवान बुद्ध केवळ ऊर्जा मिळावी म्हणून खायची. भगवान बुद्धाने भिक्खू संघाला वेळोवेळी उपदेश केला. पटिसंकायोनिसो, पिंड पात. भगवान बुद्ध म्हणाले की हे जे भिक्षून पिंड पात करतो, भिक्षा मागत आहोत आपण, ते केवळ चवीला लागत आहे म्हणून आपण खायचं नाही. एकदम असं धष्टपुष्ट व्हावं म्हणून जेवण करायचं नाही. आणि आपण पूर्ण ताजे तवानी व्हावे यासाठी खायचं नाही म्हणजे. तर भगवान बुद्ध म्हणाले, भिक्षूंनो, उपासक आणि उपासिकांनो, तुम्ही केवळ ध्यान मनन चिंतन करण्यासाठी जेवण केलं पाहिजे, आहे की नाही? आणि शुद्ध जीवनामध्ये ब्रह्मचर्य प्रकाशित करण्यासाठी, बुद्धत्व प्राप्त करण्यासाठी, अरहंत पदाची फलप्राप्ती करण्यासाठी जेवण केलं पाहिजे. आलं का लक्षात? मिळालं तरी ठीक आहे आणि नाही मिळालं तरी ठीक आहे. ध्यान हेच तुमचं भोजन आहे, शील सदाचार हे तुमचं भोजन आहे, असं भगवंत म्हणाले होते, की नाही? मग ही गोष्ट आपल्या सगळ्यांना लागू पडते. आर्य उपोषित शीलाचं आपण पालन केलं पाहिजे. गोपाल उपोषिताचं पालन करता कामा नये. दुसरं शील भगवंताने सांगितलं, उपोषित सांगितलं आहे, निगंठ उपोषित. याच्यामध्ये भगवान बुद्ध काय म्हणाले की काही काही लोक उपोषित धारण करत असताना ते नग्न राहतात. आलं का लक्षामध्ये? ते म्हणतात जर जेवणाचा आपण त्याग केला तर मग कपड्याचा त्याग केला पाहिजे. काही काही संप्रदाय बुद्धाच्या काळात असे होते. आणि कपड्याचा त्याग केल्यानंतर मग आपण असा विचार करावा की मला आता माझा भाऊ ओळखणार नाही, मला आता माझी माय ओळखणार नाही, मला माझा बाप ओळखणार नाही, माझी बहीण मावशी काका काकी कोणीच मला ओळखणार नाही, समाजही ओळखणार नाही. म्हणून काय करायचं? आपण निगंठ राहायचं, एकदम नग्न अवस्थेमध्ये राहायचं आपण. आणि तसं राहून मात्र सगळ्याच गोष्टीचा त्याग करायचा. आता मला सांगा, आपण सगळे बसलेले, सगळे नग्न झाले तर ओळखणार नाही का कोणी? भगवान म्हणतात हे जे उपवासत आहे, हे जे उपवास आहे हा मिथ्या उपवास आहे. म्हणजे तुमच्या बुद्धीला जे वाटत आहे ते तुम्ही धारण करता, पण त्याच्यामध्ये ते मिथ्या आहे ना. ज्या गोष्टी मिथ्या आहेत, ज्या गोष्टी अविद्येने भरलेल्या आहेत, ज्या गोष्टी अज्ञानाने भरलेल्या आहेत, त्याचा तुम्ही त्याग करा. निगंठ उपवास तुम्ही धारण करू नका. भगवंत पुढे सांगतात की तुम्ही काय करा? आर्य उपवास शील धारण करा. जे श्रेष्ठ भगवंताने 8 शील दिलेत, ते 8 शील तुम्ही कोणत्याही कपड्यामध्ये राहून पालन करू शकता. कपड्याचं काय आहे? कपडे पांढरे असतात, कोणाचे निळे असतात, कोणाचे भगवे असतात, कोणाचे पिवळे असतात, कोणाचे कसे असतात, पण मन कसं आहे? आणि लयच पांढरे कपडे घालणारा व्यक्ती असतो बघा, आणि मनाने काळा कुठं असतो, आहे की नाही? म्हणजे भगवान बुद्धाने वरच्या बाह्य देखाव्याला महत्व नाही दिलं. बुद्ध म्हणाले कोणतेही कपडे घाला, काही फरक पडत नाही. कपडे लज्जा झाकण्यासाठी असतात. ऊन वारा पाऊस डास मच्छर याच्यापासून रक्षण व्हावं यासाठी कपडे असतात ना. दुसरं काय आहे? कपड्याच्या आतमध्ये सगळेच नग्न आहे, तसं काहीच नाही. आला का लक्षामध्ये? भगवान म्हणाले की कपडे कोणतेही असू देत, त्याच्यामध्ये तुमच्या मनाची अवस्था काय? तुमच्या मनाची अवस्था ही फार निर्मळ असली पाहिजे. आणि म्हणून मनाच्या निर्मळतेकडे घेऊन जाणारा जो मार्ग आहे तो म्हणजे आर्य उपवास शील आहे.
त्याच्यामध्ये 8 सील भगवंतांनी दिले. प्राणी हिंसा करणार नाही, चोरी करणार नाही. त्याच्यानंतर या 3 महिन्यामध्ये पती पत्नी जरी असतील तर शुद्ध ब्रह्मचर्याचं पालन करते, खोटे बोलणार नाहीत, मद्यपान करणार नाहीत, विकाल भोजना वेरमणी, 12च्या नंतर त्याला अवेळ म्हणतात, ते 12च्या नंतर जेवण करायचं नाही. नच्य गीत वादित विसुख दसना, जे नाच गाणे तमाशे वाद्य आहेत ते ऐकायचं नाही, बघायचं नाही. माला गंध विलेपन धारण मंडन विभूषण ठाणा वेरमणी शिखापद समाले, जे माळा आहेत, सुगंधित उठणे आहेत, सोनं चांदी जे काय असेल ते धारण करायचं नाही. उच्चासैना महासैना वेरमणी, उंच आसनावरती झोपायचे नाही, बसायचे नाही, खाल जमिनीवरती चटई टाकून बसणे, आराम करणे आहे की ध्यान मनन चिंतन करणे. हे 8 शील आहेत बघा, साधे आहेत, त्याच्यामध्ये काही खर्च येत नाही, नाही का बरं, काही भांडवल लागत नाही, फक्त मनाची अवस्था तुमची तशी असली पाहिजे. हे 8 सील जर तुम्ही पालन केले, हे याला आर्य उपोसत सील अशा प्रकारे म्हटल्या जाते. आणि हे जे लोक पालन करतात त्यांचा निश्चितच आध्यात्मिक विकास होतो आणि अधिभौतिक विकास सुद्धा हा निश्चितच होत असतो. मला आठवते आमच्या वाडेकर ताई नगरसेविका व्हायच्या आधी आम्ही ताईकडे गेलो होतो, तर ताई म्हणल्या बनतेजी मी यावेळेस मी इलेक्शनला उभं राहणार आहे, नाही का, आणि सहज म्हणल्या मी आता उपोषण पण धारण केलं. मला ती गोष्ट चांगली आठवते. तर बघा त्यावेळेस माझा शब्द होता, म्हटलं ताई तुम्ही हे सील धारण केलं, 3 महिन्याचा उपोषण करता, घरामध्ये ग्रंथ वाचन करता, निश्चितच तुम्हाला तुमच्या पदाची प्राप्ती होणार आहे. हे कशाचं फळ आहे? कुशल कर्म करण्याचं फळ आहे. अलग लक्षामध्ये आर्य उपोषण सील पालन करण्याचं फळ आहे. त्रिरत्नावरती श्रद्धा ठेवण्याचं ते महान फळ आहे. भिक्खू संघाचा आदर करण्याचं, गौरव करण्याचं ते महान ताईला फळ मिळालेलं आहे. नगरसेविका झाल्या, लगेच उपमहापौर पण ते झालेल्या आहेत. म्हणजे किती झपाट्याने उपलब्ध होते बघा, अलग अलग लक्षामध्ये. म्हणजे काही काही गोष्टी आपल्या लक्षात पण येत नाही की कशामुळे काय होत आहे, पण सज्जन लोक त्या गोष्टीचं चिंतन करतात की अरे अशाने असं होऊ शकतं ना. ज्या चांगल्या गोष्टीमुळे आपल्याला लाभ होत आहे तर ते त्या गोष्टीचंच फळ आहे ते, अलग लक्षामध्ये. आणि म्हणून आपल्यामध्ये ही अष्टशील असणं अत्यंत अनिवार्य आहे. आपल्याला जर 3 महिने नाही जमले तर कमीत कमी महिन्यातून तुम्ही पौर्णिमेचं तरी उपोषण केलंच पाहिजे. एक दिवस संध्याकाळी नाही जेवलं तर काय फरक पडते बरं, माणूस नाही मरत आहे की नाही. त्याच्यानंतर अष्टमी असेल, अमावस्या असेल, त्या दिवशी सुद्धा तुम्ही पालन केलंच पाहिजे. 4 उपोषण तरी तुम्ही पालन निश्चितच केले पाहिजे. ते केवळ तुमच्या पुण्यकर्माच्या वाढीसाठी, वृद्धीसाठी. तर निश्चितच आज आपण सगळ्यांनी मला वाटतं उपोषणाबद्दल थोडंसं आज थोडक्यामध्ये ऐकून घेतलं. तुम्ही खूप श्रद्धेने ऐकत आहात, तुमच्या मनाची अवस्था खूप शुद्ध आहे, निर्मळ आहे, शांत बसून आहात, नाही का. एक धार्मिकतेचं लक्षण तुमच्यामध्ये दिसत आहे. पण निसर्ग काय आपला नाही आहे. आता आम्ही जास्त बोलत नाही, आपण सगळ्यांनी मला ऐकून घेतलं, त्याबद्दल आपल्या सगळ्यांच्या प्रती असीम मंगल मैत्री आशीर्वाद भावना व्यक्त करतो. आणि वेळेच्या अभावी माझी छोटीशी धम्मदेश या ठिकाणी थांबवतो. भवतु सब मंगलं, सर्वांचे जय मंगल हो. साधु साधु. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. सखी जय भीम. खूप खूप धन्यवाद भंतेजी. आपण जी देशना दिली ती खरोखर एवढ्या साध्या भाषेमध्ये की इथं बसणारा जो कोणी उपासक आहे प्रत्येकाला ती प्रत्येक शब्दाना शब्द समजलेला आहे. आणि मी अशी ग्वाही पण देतो त्यांच्या वतीनं की ते तंतोतंत त्याचं पालन करतील, अष्टशिलाचं पालन करतील, पंचशिलाचं पालन करतील आणि त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांना त्याचा फळसुद्धा तुमच्या आशीर्वादाने नक्कीच मिळणार आहे. तर खूप खूप धन्यवाद भंतेजी. आता मी भंतेजींबद्दल थोडंसं म्हणजे मला जेवढं माहीत आहे, जास्त तर माहीत नाही पण जेवढं माहीत आहे मी सांगतो. आदरणीय भंतेजी त्यांनी पूर्ण आयुष्य त्यांचं आपल्या धम्मासाठी समर्पित केलेलं आहे. मागील 12 वर्षापासून मी न चुकता भंते आनंद कौशल्यायन यांच्या जयंतीनिमित्त प्रत्येक वर्षी धम्मसंगती घेत असतात. तर या धम्मसंगतीमध्ये भारतभरातून खूप अभ्यासू असे भंते येतात आणि दिवसभर म्हणजे आम्हाला तिथपर्यंत जाता येत नाही म्हणून
भंतेजी दिवसभर आम्हाला त्यांचं प्रवचन, त्यांचे विचार ऐकण्यासाठी मिळतात. तर त्याबद्दल मी भंतेजींचं खूप खूप पुण्यानुमोदन करतो आणि त्यांनी ते कार्य असंच निरंतर चालू ठेवावं, जेणेकरून इथल्या प्रत्येक उपासकाला त्यांचा लाभ होईल आणि त्यांचा सुद्धा या अध्यात्मामध्ये नक्कीच थोडा थोडा का होईना प्रवास सुरू राहील. तर त्याच पद्धतीने भंतेजींनी बेडसे या ठिकाणी सध्याला तर 2 एकर आहे, पण तिसऱ्या एकरचा भंतेजी आता प्रयत्न करतात आहे. हां, तर भंतेजींनी तर 3 एकरची तिथे बुद्धिस्ट मॉनेस्ट्री भंतेजी करत आहेत. तर बेडसे जो आहे, बेडसे जे ठिकाण आहे ते आपल्या बुद्ध धर्मामध्ये खूप महत्त्वाचं आहे. पुण्यासाठी ते भूषणच आहे. त्या ठिकाणी आपली लेणी आहे. आता आपण वेळोवेळी ऐकतच असतो की लेणी इतर धर्मीय लोक लेणीवर कब्जा करू पाहत आहेत. तर भंतेजींनी एक प्रकारे त्या लेणीला संरक्षण देण्यासाठीच भंतेजी त्या ठिकाणी गेलेले आहेत. म्हणजे आपल्याला त्या लेणीचं संरक्षण पण होईल. त्या ठिकाणी गेलो तर अरहंत भंतेंच्या अस्थीसुद्धा आपल्या विहारामध्ये आहेत. मग तिथं गेलं तर आपल्याला तो एक अरहंत भंतेंच्या अस्थीच्या समोर आपल्याला वंदन करता येईल. हे सुद्धा आपल्यासाठी एक खूप पुण्य आहे. आणि भंतेजी तसेच त्यांची मंगलमैत्री खूप चांगली आहे. ते ज्याही वेळी भेटतात खूप आनंदी असतात. तर मी आपल्या संघाच्या वतीने त्यांना खूप खूप पुण्यानुमोदन करतो. त्यांना पुढील जे आयुष्य आहे ते सुख समृद्धीचं लाभो अशी तथागताचरणी प्रार्थना करतो. आणि मी आपल्या संघाच्या वतीनं जास्त मोठं तर नाही, पण एक फुल नाही फुलाची पाकळी म्हणून मी आपल्या संघाच्या ज्या सदस्य आहेत ज्योती भालेराव आणि सोनवणे दादांच्या मिसेस आणि कांबळे मावशी, त्यांना विनंती करतो दोघींनी पण या की भंतेजींना आपल्याला दान द्यायचं आहे. तर गुडघ्यावर बसून त्यांना आपण दान द्यावं. वंदना मावशी. आणि आत्ता जे भंतेजी बेडसेमध्ये आणखीन जी जागा घेत आहेत तर त्या ठिकाणी भंतेजींना आणखीन जवळजवळ 20 लाख रुपये समोरच्या व्यक्तीला द्यायचे आहेत. तर ज्यांना यथाशक्ती जे पण दान देण्याची इच्छा असेल तर ते दान खरोखर म्हणजे आपलं त्याचं फळ खूप मोठं असेल की भंतेजी त्या दानातून ती जागा घेणार आहेत आणि त्या जागेमध्ये आपला सुद्धा हातभार असणार आहे. तर ते पुण्य खूप आपल्याला लाभणार आहे. तर मी सर्वांना विनंती करतो की ज्यांना यथाशक्ती जे पण लाभ देता येत असेल तर त्यांनी द्यावा. सर्वांनी इमामी बलदान देवी उजेमी तृतीयांपी आम्ही आमच्या परिवाराकडून पुण्यकर्म म्हणून पूज्य भंतेजींना अर्थदान द्रव्यदान देत आहोत. तरी आपण श्रेष्ठ दान कर्माचा सुखप्राप्तीसाठी दुःखमुक्तीसाठी दीर्घायुष्यासाठी निब्बाण प्राप्तीसाठी आम्ही दिलेल्या दान कर्माचा अनुकंप करून स्वीकार करावा. साधु धन्यवाद भंतेजी. कोणाला काय विचारायचं असेल तर त्यांना कोणाच्या मनामध्ये आपल्या बुद्ध धर्माबद्दल काही प्रश्न असतील तर विचारू शकता. आपल्या शंकांचे भंतेजी नक्कीच निराकरण करतील. कोणाला आहेत का असे काही प्रश्न की जे भंतेजींना विचारायचे आहेत? बोलो. लाईव्ह चालेल. हॅलो सर्वांना जय हिंद. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला धम्म दिला
धम्माची ओळख आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांमुळे झाली. आणि बाबासाहेब आंबेडकर म्हणजे बुद्ध धर्माचे अनेक राजे महाराजे भारतात होऊन गेले, तरी भारतामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या वेळेला औरंगाबाद येथे एक शाळा खोलली, त्या शाळेचं नाव मिलिंद ठेवलं. जे मिलिंद राजा हा ग्रीकचा राजा होता, तर ह्या नावानेच का ठेवलं? तर ह्याच्या मागे कारण होतं की त्या राजाला प्रश्न पडायचे आणि त्या प्रश्नाचं मिलिंद राजा गणपतीनाथ सेनकडनं निवारण करायचं. तर बाबासाहेब आंबेडकरांना अशी इच्छा होती की माझ्या समाजाचा धर्म जोही स्वीकारेल त्याच्यामध्ये प्रश्न निर्माण, कारण ती अवस्था आहे ती तुमच्यामध्ये प्रश्न निर्माण करते, तुमच्यामध्ये जिज्ञासा निर्माण झाली पाहिजे, शिकून घेण्याची, माहिती घेण्याची. तर अशा राजाची आणि आपल्यामध्ये निर्माण झाले पाहिजे, त्याचं निराकरण प्रत्येकाचं झालं पाहिजे. आणि असे मी याचना करतो की जर कोणाला काही धर्माबद्दल कोणची काम कसं करावं या दिवसांमध्ये, आता तसं मध्यजींनी सर्व मार्ग आपल्याला खूप छान झाले, तरी कोणाला काहीतरी वेगळं असं काय माहिती करून घ्यायची असेल की धर्माचं आम्हाला घरामध्ये काय करावं लागेल, याच्यासाठी मी काय करू, कसं मला हे करता येईल, तर कोणाच्या मनात काही शंका प्रश्न किंवा काही धर्माबद्दलची माहिती असेल तर नक्की विचारावी. आणि मी बंदेजींना याचना करतो की त्यांनी त्याचं निराकरण करावं एवढी विनंती करतो. कोणाला विचारायचं आहे म्हणजे 15 मिनिटं आपण हा वेळ देतो, जर कोणाला विचारायचं असेल धम्म पालन गाथा घेऊन कार्यक्रमाची सांगता करता येईल, तर कोणाला काही विचारायचं असेल आपल्या धर्माबद्दल की कसं करावं असं विचारू शकता. तुलाच विचारायचं चालेल. सर्वांनी हात जोडावे. धम्म पालन गाथा होता है. सब पाप सकरणं कुशल उपसंपदा सचित पर्योदपनं एतं बुद्धान शासनं धम्मं चरे सुचरितं तं दुचरितं चरे धम्मचारी सुखं सेति अस्मिन् लोके परं च न तावता धम्मधरो यावता बहुभासति यो चापं विसुतवानं धम्मं कायेन पश्यति सवे धम्मधरो होतियो धम्मं मच्यति नाति मे शरणं अय्यं बुद्धो मे शरणं वरं एतेन सच्चवचेन होतु मे जयमङ्गलम् नाति मे शरणं अय्यं धम्मो मे शरणं वरं एतेन सच्चवचेन होतु मे जयमङ्गलम् नाति मे शरणं अय्यं संඝो मे शरणं वरं एतेन सच्चवचेन होतु मे जयमङ्गलम् नमो बुद्धाय नमो धम्माय नमो संघाय साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि. जय भीम. सुखी. साधूला वर्षाव झाला पावसाचा वर्षाव झाला, साधूला बरोबर पावसाचा वर्षाव झाला छोटासा. सर्वांना विनंती आहे की या ठिकाणी आपण जेवणाची व्यवस्था केलेली आहे, तर सर्वांनी जेवण करून जावे ही विनंती. आकाश प्रतीक पुढे जाऊन नियोजन करा. रमेश